गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण केमिकल कायनेटिक या चॅप्टरच्या अंतर्गत काही डेफिनेशन आहेत त्या डेफिनेशन पाहणार आहोत. या डेफिनेशन मॉलिक्युलर ऑफ रिॲक्शन्स, एलिमेंटरी रिॲक्शन्स, ओके, अशा प्रकारच्या काही डेफिनेशन आपण तिथे पाहणार आहोत. त्यानंतर रेट डिटरमाइन स्टेप्स, ओके, आणि त्यानंतर रिॲक्शन इंटरमिडिएट. तर आपण पहिली डेफिनेशन यामध्ये पाहणार आहोत, एलिमेंटरी रिॲक्शन्स. ओके, एलिमेंटरी रिॲक्शन्स. मग एलिमेंटरी रिॲक्शनचे काय डेफिनेशन्स? एलिमेंटरी रिॲक्शन्स, तर एलिमेंटरी रिॲक्शन अशा प्रकारचा पार्ट आहे ज्यामध्ये रिॲक्शन्स ऑकर्स single steps and cannot broken into simpler reactions. Reactions occur single steps and cannot broken into simpler reactions called elementary reactions. त्याला काय म्हणायचं? एलिमेंटरी रिॲक्शन्स. फॉर एक्झाम्पल, आता इथं O3 आहे कोण्या स्टेटमध्ये? गॅसेसमध्ये. इथं काय आहे? O2 कोण्या स्टेटमध्ये? गॅसेसमध्ये. आणि हा नेसंट ऑक्सिजन कोण्या स्टेटमध्ये आहे? गॅसेसमध्ये. ठीक आहे, या प्रकारचं. इथं O धरू, याला इथं नेसंट करू. ठीक आहे. आता पहा, एलिमेंटरी रिॲक्शन काय आहे? एलिमेंटरी रिॲक्शन असा पार्ट आहे, अशा रिॲक्शन ज्या एका स्टेपमध्ये होतात, कंप्लीट होतात, आणि त्या फर्दर पुन्हा आपण त्याला सिम्पलर फॉर्ममध्ये करू शकत नाही, पुन्हा त्याला ब्रेक करू शकत नाही. अशा रिॲक्शन म्हणजेच एलिमेंटरी रिॲक्शन्स. एलिमेंटरी रिॲक्शन काय आहे? रिॲक्शन्स ऑकर्स इन सिंगल स्टेप्स अँड कॅनॉट ब्रोकन इन टू द सिम्पलर फॉर्म. cannot broken into the simpler form in the reaction किंवा cannot broken into simpler reactions called elementary reactions. ओके, मग एक्झाम्पल काय सांगितलं आपण? O3 gives O2 plus O, या प्रकारची. ओके, अशा प्रकारची झाला पार्ट. आता आपल्याला दुसरी रिॲक्शन घ्यायची. आता आपण मॉलिक्युलरिटी ऑफ रिॲक्शन पाहणार आहोत. मॉलिक्युलरिटी रिॲक्शन्स पहा इकडे. आता मॉलिक्युलॅरिटी रिॲक्शन्स, मॉलिक्युलॅरिटी रिॲक्शन्स. ओके, तर मॉलिक्युलॅरिटी रिॲक्शन म्हणजे काय? हा मॉलिक्युलरिटी ऑफ रिॲक्शन म्हणजेच काय? तर मॉलिक्युलरिटी ऑफ रिॲक्शन म्हणजेच नंबर ऑफ रिॲक्टंट मॉलिक्युल्स पार्टिसिपेट किंवा टेक पार्ट इन द रिॲक्शन्स कॉल्ड मॉलिक्युलरिटी ऑफ द रिॲक्शन्स. म्हणजेच काय? नंबर ऑफ रिॲक्टंट मॉलिक्यूल पार्टिसिपेट, number of reactant molecule participate in the reactions called molecularity of reactions. Molecularity of the reactions काय पहा? नंबर ऑफ रिॲक्टंट मॉलिक्युल्स पार्टिसिपेट इन द रिॲक्शन्स कॉल्ड मॉलिक्युलरिटी ऑफ रिॲक्शन. म्हणजे रिॲक्टंट किती आहेत, रिॲक्टंट मॉलिक्यूल किती आहेत, म्हणजेच काय त्यांची मॉलिक्युलरिटी. ओके, रिॲक्टंट मॉलिक्यूल किती आहे म्हणजेच काय ते मॉलिक्युलरिटी ऑफ रिॲक्शन्स. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, आता पहा O3 गॅस प्लस इथे O हा कोण्या स्टेटमध्ये आहे? गॅस.
असा ओ कोण्या फॉर्ममध्ये असतो, नेसंट ऑक्सिजनमध्ये. आणि काय तर राहील O3 आणि O, 4 O झाले म्हणजे O2 आणि इथं O, आणि हा सुद्धा कोण्या स्टेटमध्ये, गॅसेस स्टेटमध्ये. आता ही जी रिॲक्शन आहे, ठीक आहे, याच्यामध्ये काय, हा आपण ब्रॅकेट का टाकला असा की हा O एकच आहे, O मोनोॲटॉमिक फॉर्ममध्ये राहत नसतो, म्हणून आपण नेसंट म्हणायचं त्याला. ठीक आहे. मग आता मला सांगा रिॲक्टंटमध्ये किती स्पेसिस आहेत, हा एक आणि हा एक, हे 3 नाहीत, एकाचे 3 भाग आहेत, लक्षात घ्या. म्हणजे हे एक प्लस चिन्ह कशा, प्लसच्या अगोदर कोणी 1, प्लसच्या नंतर 1, म्हणजे हे आणि हे मिक्स केले म्हणजे किती गोष्टी, ही एक आणि ही एक, म्हणजे 2. रिॲक्टंटला घ्यायचं, प्रोडक्टला घ्यायचं नाही आता इथे. तर मॉलिक्युलिटी किती आहे, 2, म्हणजेच काय, इट इज बाय मॉलिक्युलॅरिटी. इट इज बाय मॉलिक्युलॅरिटी. म्हणजे हे काय आहे, बाय मॉलिक्युलॅरिटी म्हणजे 2 आहेत, बाय मॉलिक्युलर म्हणजेच बाय मॉलिक्युलॅरिटी. ठीक आहे, 2 आहेत, बाय मॉलिक्युलर आहे म्हणजे त्याला काय म्हणायचं, बाय मॉलिक्युलॅरिटी. ओके. आता आपला तिसरा पार्ट, तिसरी रिॲक्शन्स. 2 रिॲक्शन झाल्या. या 2 रिॲक्शनमध्ये आपण काय केलं, 2 डेफिनेशन झाल्या. 2 डेफिनेशनमध्ये काय केलं आपण, एलिमेंट रिॲक्शन, मॉलिक्युलर रिॲक्शन्स. आता तिसरी आहे ती पाहणार, याला नंबर नाही दिला तरी चालतो. रेट डिटरमाइन स्टेप. रेट डिटरमाइन स्टेप्स. रेट डिटरमाइन स्टेप काय आहे, रेट डिटरमाइन स्टेप म्हणजे द स्लोएस्ट स्टेप ऑफ द रिॲक्शन्स. द स्लोएस्ट स्टेप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स कॉल्ड रेट डिटरमाइन स्टेप्स. ओके. मग काय डेफिनेशन, a slowest step of the chemical reactions the slowest steps of chemical reactions called rate डिटरमाइन स्टेप्स. काय आहे रेट डिटरमाइन स्टेप्स, द स्लोएस्ट स्टेप्स ऑफ द केमिकल रिॲक्शन. द स्लोएस्ट स्टेप म्हणजे सर्वात छोटी, सर्वात स्लो म्हणजे जी एखाद्या रिॲक्शनमध्ये 2 स्टेप असतील, 3 स्टेप असतील, ज्यामध्ये जी स्टेप स्लो चालते, स्लो होते, स्लो घडून येते, त्याला त्या स्टेपला काय म्हणायचं, रेट डिटरमाइन स्टेप. कारण ती स्लो स्टेप काय करते, एखादी रिॲक्शन आहे समजा 3 स्टेपमध्ये घडत आहे, 1 2 3, आणि त्या 3 स्टेपमध्ये आपण एक्झाम्पल लिहू. उदाहरणार्थ एक्झाम्पल पहा, ए गिव्ज बी आहे, बी गिव्ज सी आहे आणि सी गिव्ज डी आहे. ही एक रिॲक्शन आहे समजा. आता आपण म्हणलं असं की ही जे स्टेप आहे सेकंड, ही स्लो स्टेप आहे. तर आपल्या ए गिव्ज बी, बी गिव्ज सी, सी गिव्ज डी, म्हणजे थोडक्यात काय आहे, ए कन्वर्ट कशामध्ये होत आहे, डी मध्ये. पण ए कन्वर्ट डी मध्ये होत असताना 3 स्टेप घडत आहेत, सब स्टेप्स. मग यामध्ये स्लो स्टेप कोणती आहे, बी गिव्ज सी. मग स्लो स्टेप बी गिव्ज सी आहे, तर ती कोणती आहे, रेट डिटरमाइन स्टेप्स. मग आपण यामध्ये काय, बी गिव्ज सी इज रेट डिटरमाइन स्टेप्स. मग यातली बी गिव्स क्या आहे, सी काय आहे, स्लो स्टेप आहे, ती काय आहे, रेट डिटरमाइन स्टेप्स. ओके. तर अशा प्रकारे हा रेट डिटरमाइन स्टेप हा कन्सेप्ट इथे संपलेला आहे. आता आपल्याला समोरचा जो पार्ट पाहायचा आहे तो आहे रिॲक्शन इंटरमिडिएट. तो कोणता आहे, रिॲक्शन इंटरमिडिएट. त्या रिॲक्शन इंटरमिडिएटमध्ये आपल्याला पाहायचं. ओके. रिॲक्शन्स इंटरमिडिएट. रिॲक्शन इंटरमिडिएट. मग रिॲक्शन इंटरमिडिएट काय आहे, रिॲक्शन इंटरमिडिएट म्हणजेच काय, एखादी एक गोष्ट, एखादा रिॲक्टंट प्रोडक्टमध्ये कन्व्हर्जन करायचा असतो, किंवा एखादी गोष्ट कंप्लीट होण्यासाठी इनिशियल आणि फायनल स्टेप असते, परंतु ती स्टेप होण्यासाठी एखाद्या इंटरमिडिएटची गरज पडते. इंटरमिडिएट म्हणजेच काय, टेम्परेचर असेल, प्रेशर असेल,
हे नाही इंटरमिडिएट, ह्या कंडिशन झाल्या. इंटरमिडिएट म्हणजे काय, स्पेसिस असतो. तो स्पेसिस काय करतो, एका स्टेपमध्ये फॉर्म होतो आणि दुसऱ्या स्टेपमध्ये तो काय होतो, कंझ्युम होतो. त्याला म्हणायचं रिॲक्शन इंटरमिडिएट. म्हणजेच काय, रिॲक्शन घडून आणण्यासाठी रिॲक्टंट कशामध्ये कन्व्हर्जन झाला पाहिजे, प्रोडक्टमध्ये. पण हे घडून आणताना ती थोडंसं त्याची स्पीड जास्त असली पाहिजे, ठीक आहे, किंवा योग्यरित्या ती रिॲक्शन घडली पाहिजे. त्यासाठी इंटरमिडिएट इथं घडतो, इंटरमिडिएट इथं फॉर्म होतो आणि तो इंटरमिडिएट प्रोडक्टमध्ये जेव्हा कन्व्हर्जन होत असते रिॲक्शनचं, तर त्यावेळेस तो कंझ्युमसुद्धा होतो. त्या गोष्टीला काय म्हणायचं, रिॲक्शन इंटरमिडिएट. मग काय होईल व्याख्या पहा, स्पेसिस, अ स्पेसिस विच फॉर्म, a species which form in first step, which form in first step and consume in another किंवा second steps, consume in second steps. A species which form in first steps and consume in second steps. Okay, consume in second steps. This species called, this species called reactions, reactions intermediate. काय, अ स्पेसिस विच फॉर्म इन फर्स्ट स्टेप, एका स्टेपमध्ये तो फॉर्म होतो, ठीक आहे, अँड कंझ्युम इन सेकंड स्टेप, दिस स्पेसिस कॉल रिॲक्शन इंटरमिडिएट. असा रिॲक्शन इंटरमिडिएट असा स्पेसिस जो एका स्टेपमध्ये तयार होतो आणि दुसऱ्या स्टेपमध्ये तो काय होतो, फॉर्म होतो. अशा स्पेसिसला काय म्हणायचं, रिॲक्शन इंटरमिडिएट. तर आपण 4 प्रकारच्या डेफिनेशन पाहिल्या. यामध्ये एलिमेंटरी रिॲक्शन्स, मॉलिक्युलर ड्रॉप रिॲक्शन्स, रेट डिटरमाइन स्टेप्स आणि रिॲक्शन इंटरमिडिएट, ह्या 4 डेफिनेशन आपण केमिकल कायनेटिक या चॅप्टरच्या अंतर्गत पाहिलेले आहे. ओके, थँक्यू.